नमस्कार, मी विशाल सकपाळ. सर्वांचं नॉलेज वर्ल्ड चॅनलमध्ये स्वागत आहे. आपण 11वीचे पॉलिटीचे एनसीईआरटी पाहत आहोत. ज्या एनसीईआरटीचं नाव आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशन ॲट वर्क. त्यातील आपण 9वा चॅप्टर पाहत आहोत, कॉन्स्टिट्यूशन ॲज अ लिव्हिंग डॉक्युमेंट. आता याचे आपण पहिले 2 पार्ट पाहिलेले आहेत. पहिल्या पार्टमध्ये आपण पाहिलं संविधान म्हणजे काय व संविधानाचे विविध प्रकार पाहिले. तसेच आपण पाहिले की विविध देशांमध्ये वारंवार संविधान बदलल्यानंतर काय परिस्थिती उद्भवते. त्यामुळेच भारतीय संविधानकारांनी ज्या प्रकारे घटना दुरुस्ती प्रक्रिया भारतीय संविधानामध्ये जी नमूद केलेली आहे त्याबद्दल आपण पार्ट 2 मध्ये पाहिलेलं आहे किंवा दुसऱ्या भागामध्ये पाहिलेलं आहे. आता आपण उर्वरित तिसऱ्या भागामध्ये पाहणार आहोत की भारतीय संविधान जी आहे त्यामध्ये झालेल्या घटना दुरुस्त्या व त्यांच्याबद्दल विविध मते. आता आपण यामध्ये पाहू शकतो की आपलं भारतीय संविधान 26 जानेवारी 1950 या वर्षी अस्तित्वात आलेलं आहे. आता यावर्षी 26 जानेवारी 2023 ला याला 73 वर्ष पूर्ण झालेले आहेत. 73 वर्षानंतर सुद्धा भारताचे संविधान एकच कार्यरत आहे किंवा अस्तित्वात आहे. हे भारतासाठी खूपच मोठं गौरवशाली आपल्यासाठी ठरते. परंतु आपल्या भारतीय संविधानामध्ये आजपर्यंत जवळजवळ 105 आपण घटनादुरुस्त्या केलेल्या आहेत. आता त्या घटनादुरुस्त्यांना आपण इथे वर्षानुरूप समजून घेणार आहोत. आता संविधान जेव्हा 1950 ला जेव्हा अस्तित्वात आले त्यानंतर त्यावेळी जेव्हा आपण पाहिलं तर 1951-52 ला पहिल्यांदा भारतामध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या व त्यानंतर आपल्या देशाचे पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू झाले. आता आपण बघू शकतो की 1951 ते 1960 मध्ये पहिल्या घटनादुरुस्ती ते 9व्या घटनादुरुस्तीपर्यंत जवळजवळ 9 घटनादुरुस्त्या झाल्या होत्या. आता त्यानंतर आपण पाहू शकतो 1961 ते 1970. आता हा कालावधी जो होता तो जवाहरलाल नेहरू यांचं निधन झालं होतं. त्यानंतर लाल बहादूर शास्त्री हे काही काळासाठी प्रधानमंत्री झाले व त्यांचाही आकस्मिक मृत्यू झाल्यानंतर तिथे इंदिरा गांधी यांची प्रधानपदी नियुक्ती झाली. आता त्या कालावधीमध्ये पण जवळजवळ 10व्या घटनादुरुस्तीपासून 23व्या घटनादुरुस्तीपर्यंत घटनादुरुस्त्या झाल्या, म्हणजे 14 घटनादुरुस्त्या त्या कालावधीमध्ये झाल्या. आता 1971 ते 1980 या काळामध्ये इंदिरा गांधी या काळामध्ये सर्वात विवादास्पद त्यांचा कार्यकाळ राहिलेला आहे. कारण की त्या काळामध्ये त्यांनी राष्ट्रीय आणीबाणी लावली होती आणि ती राष्ट्रीय आणीबाणी त्यांनी कोणत्याही म्हणजे आपण म्हणू शकतो की जे बहिर्गत किंवा आपण एक्सटर्नल ॲग्रेशन जेव्हा होतं किंवा कोणत्याही देशाचं भारतावर जेव्हा युद्धाचं जेव्हा सावट उद्भवतं तेव्हा ती इमर्जन्सी लावू शकतो किंवा राष्ट्रीय आणीबाणी लावू शकतो. परंतु त्यांनी अंतर्गत बंडाळीचं कारण देऊन ती राष्ट्रीय आणीबाणी लावली होती व त्यानंतर त्यांचं सरकार जेव्हा इलेक्शनला किंवा निवडणुकांना सामोरे गेलं तेव्हा ते तिथे पराजित झाले व मोरारजी देसाई तिथे प्रधानमंत्री झाले. मोरारजी देसाई यांच्या सरकारमध्ये जे गृहमंत्री होते चरण सिंग यांनी त्यांचे सरकार पाडले मोरारजी देसाई यांचे व स्वतः प्रधानमंत्री झाले होते. म्हणजे 1971 ते 1980 या काळामध्ये जवळजवळ आपल्या भारताचे 3 प्रधानमंत्री झाले होते. त्यांच्या कार्यकाळामध्ये 24व्या घटनादुरुस्तीपासून 45व्या घटनादुरुस्त्यांपर्यंत जवळजवळ 22 घटनादुरुस्त्या या काळामध्ये झाल्या होत्या. आता आपण पाहतो 1981 ते 1990. आता 1990 हा काळामध्ये पण 1980 मध्ये जेव्हा परत निवडणुका झाल्या त्या 1980 मध्ये इंदिरा गांधी निवडून आल्या. त्यांनी त्यानंतर 1984 मध्ये त्यांचे म्हणजे आपण म्हणू शकतो की त्यांची हत्या झाली व त्यानंतर राजीव गांधी यांना प्रधानमंत्री बनवलंय व त्यानंतर त्यांच्याच कार्यकाळामध्ये राजीव गांधी यांच्या कार्यकाळामध्ये जे त्यांचे फायनान्स मिनिस्टर होते आपण त्यांचं नाव VP सिंग असं म्हणून ओळखतो तर ते नंतर प्रधानमंत्री झाले होते. तर असे 3 प्रधानमंत्री या कार्यकाळामध्ये झाले. तर 46व्या घटनादुरुस्तीपासून 67व्या घटनादुरुस्तीपर्यंत म्हणजे या काळामध्ये पण जवळजवळ 22 घटनादुरुस्त्या झालेल्या होत्या. आपण आता पाहू शकतो 1991 ते 2000. आता 1991 ते 2000 या काळामध्ये VP सिंग यांच्याच मंत्रिमंडळातील चंद्रशेखर हे जे मंत्री होते ते स्वतः प्रधानमंत्री झाले काँग्रेसच्या सहकार्यावर. त्यानंतर त्यांचे सरकार जास्त काळ टिकले नाही व त्यांचे सरकार पडल्यानंतर जेव्हा इलेक्शन झाल्या त्यामध्ये
नरसिम्हा राव हे प्रधानमंत्री झाले. त्यानंतर नरसिम्हा राव यांचे कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर अटल बिहारी वाजपेयी हे प्रधानमंत्री झाले. मेजॉरिटी असते ती मेजॉरिटी बहुमत त्यांना संसदेमध्ये सिद्ध करता आलं नाही, त्यामुळे त्यांचं सरकार पण अल्प कालावधीमध्येच पडलं. आणि त्यानंतर एच डी देवेगौडा हे तिथे प्रधानमंत्री झाले होते. एच डी देवेगौडा नंतर झाले इंदर कुमार गुजराल. असे जवळजवळ आपण पाहू शकतो की 1991 ते 2000 हा जो कालावधी आहे तो भारतीय लोकशाहीसाठी सर्वात म्हणजे अस्थिर कालावधी म्हटला जाऊ शकतो, कारण की या कालावधीमध्ये 10 वर्षामध्ये जवळजवळ 5 प्रधानमंत्री बदलले होते व त्याच कालावधीमध्ये 68व्या घटनादुरुस्तीपासून 83व्या घटनादुरुस्तीपर्यंत जवळजवळ 16 घटनादुरुस्त्या झाल्या होत्या. आता आपण पाहू शकतो 2001 ते 2010 त्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी यांनी आपला कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकामध्ये भाजपा सरकार पडले व त्यानंतर काँग्रेस सरकार सत्तेमध्ये आले. काँग्रेस सरकारच्या द्वारे त्यांच्याकडून मनमोहन सिंग यांना प्रधानमंत्री बनवण्यात आले होते. तर मनमोहन सिंग व अटल बिहारी वाजपेयी असे दोनच प्रधानमंत्री या कालावधीमध्ये होते व त्यामध्ये जवळजवळ 84 ते 95 अशा 12 घटनादुरुस्त्या या कालावधीमध्ये झाल्या होत्या. आता या घटनादुरुस्त्या झाल्या. आता आपण पाहू शकतो 2011 ते आजचा कालावधी म्हणजे 2023 या वर्षापर्यंत 96 ते 105 अशा घटनादुरुस्त्या झाल्या आणि त्या 10 घटनादुरुस्त्या होत्या. आता त्यामध्ये मनमोहन सिंग यांनी आपला कार्यकाळ 2014 ला पूर्ण केला व त्यानंतर 2 वेळा सलग नरेंद्र मोदी हे भारताचे प्रधानमंत्री झालेले आहेत. म्हणजे आपण पाहिलं तर 1950 साली जो सुरू झालेला आपल्या संविधानाचा प्रवास आहे तो आजपर्यंत 105व्या घटनादुरुस्तीपर्यंत येऊन थांबलेला आहे. परंतु आपण असे म्हणू शकत नाही की घटनादुरुस्ती करणे हे एक प्रकारे कोणत्याही संविधानाला धोकादायक असते. जर संविधान त्यामध्ये जर घटनादुरुस्ती होणारच नसेल तर ते सर्वात धोकेदायक असते. आता घटनादुरुस्ती ही का करावी लागते तर घटनादुरुस्ती केल्यामुळे आपल्याला बदलत्या काळाप्रमाणे शासकीय प्रणालीमध्ये पण बदल करावे लागतात. लोकांचे जनमानसामध्ये जे होणारे बदल आहेत, त्यांच्या मानसिकतेमध्ये होणारे बदल आहेत ते आपल्याला संविधानामध्ये पण आत्मसात करावे लागतात. त्यामुळे एवढ्या घटनादुरुस्ती या होत असतात. परंतु आपण यामध्ये हे पाहू शकतो की आजपर्यंत आपण एकाच घटनेद्वारे आपल्या भारताला आपण पुढे नेत आहोत, हे आपल्यासाठी खूपच अभिमानाची गोष्ट आहे. आता सध्या आपण पाहिले तर 105 घटनादुरुस्त्या झालेल्या आहेत व भविष्यातही अशा घटनादुरुस्त्या होतील. परंतु त्या घटनेद्वारे किंवा घटनादुरुस्त्यांद्वारे आपण भारताचे असेच एक शाश्वत स्वरूप आपण पुढे नेऊ. आता आपण यामध्ये पाहणार आहोत की घटनादुरुस्त्या जेवढ्या झाल्या त्यांच्यामध्ये समाविष्ट असलेले घटक त्यांच्यावर आपण वर्गीकरण केलेले आहे. हे वर्गीकरण तसे आपण पाहू शकतो अनौपचारिक प्रकारचे आहे. म्हणजे काय तर हे वर्गीकरण कुठेही आपण जगमान्य केलेले आहे असं नाही, तर आपण ज्या केलेल्या घटनादुरुस्त्या आहेत त्या घटनादुरुस्त्यांमध्ये आपण जर वर्गीकरण करावं तर ते वर्गीकरण कसं करावं तर त्यासाठी आपण जर त्यामध्ये समाविष्ट असलेले जे घटक आहेत त्याच्या आधारावर आपण त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. आता ते वर्गीकरण जर पाहिलं तर त्यामध्ये आपण 3 गटांमध्ये जे वर्गीकरण केलंय त्यातला पहिला गट काय असू शकतो तर टेक्निकल और ऍडमिनिस्ट्रेटिव्ह नेचर, म्हणजे काय तांत्रिक किंवा प्रशासकीय स्वरूपाचं. आता अशा काही घटनादुरुस्त्या आहेत की ज्या घटनादुरुस्त्यांद्वारे फक्त काय केलेलं आहे तर स्पष्टीकरण दिलेलं आहे किंवा छोट्या काही त्यामध्ये तरतुदींमध्ये बदल केलेला आहे, थोडासा असा बदल केलेला आहे. त्याला आपण म्हणू शकतो प्रोव्हाइड्स ओनली क्लॅरिफिकेशन्स अँड मायनर मॉडिफिकेशन्स. ओके, आता याद्वारे आपण ते केलेलं आहे की त्यामध्ये आपण फक्त क्लॅरिफाय केलेलं आहे, स्पष्टीकरण केलेलं आहे की या तरतुदीचा म्हणजे मुख्य मजकूर काय असेल किंवा त्याचा अर्थ काय असेल. तसेच आपण पाहिलं तर यांनी काय केलं आपण या अमेंडमेंटद्वारे त्याचं कायदेशीर स्वरूप बदललं. कायदेशीर स्वरूप म्हणजे काय तर काही तरतुदी अशा होत्या की ज्या अस्पष्ट स्वरूपाच्या होत्या. त्यामध्ये जर आपण एक उदाहरण पाहिलं तर आपल्या राष्ट्रपतींबद्दल एक उदाहरण आहे की मंत्रिमंडळ काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स. आता काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स द्वारा पाठवलेला जो सल्ला असतो तो सल्ला त्यांच्यावर काय असतो बंधनकारक असतो. आता हा बंधनकारक जो सल्ला आहे यापूर्वी तसं काही नव्हतं, तर त्यामुळे काय होतं तर ती तरतूद जी होती ती अस्पष्ट स्वरूपाची होती. पण 42व्या घटनादुरुस्तीद्वारे आता ही पण घटनादुरुस्ती इंदिरा गांधी यांनी राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात केली होती. पण त्या घटनादुरुस्तीमध्ये त्यांनी काय केलं तर राष्ट्रपतीला जो यांना दिलेला जो मंत्रिमंडळाने दिलेला सल्ला असेल त्यावर त्यांना कार्यवाही करणं बंधनकारक असेल. परंतु जेव्हा मोरारजी देसाई हे जेव्हा प्रधानमंत्री झाले तेव्हा त्यांनी त्याच्यामध्ये बदल केला व त्यांनी काय केलं तर राष्ट्रपतींना जो दिलेला सल्ला आहे
तो सल्ला त्यांनी 44व्या घटनादुरुस्तीद्वारे हे सांगितलं की ते राष्ट्रपती काय करू शकतात, पुनर्विचारासाठी परत तो मंत्रिमंडळाजवळ पाठवू शकतात. आता ही जी केलेली तरतूद आहे त्या तरतुदीद्वारे हे स्पष्ट झालं की राष्ट्रपतींवर जो दिलेला सल्ला आहे त्या सल्ल्याला एकदा पुनर्विचार करता येऊ शकतं, पण त्या पुनर्विचारानंतर परत कधी राष्ट्रपती त्याला पुनर्विचारासाठी पाठवू शकत नाही. हे या प्रकारचं त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. म्हणजे 42व्या घटनादुरुस्तीने इंदिरा गांधी यांनी बंधनकारक केलं होतं व तसेच आपण पाहिलं तर मोरारजी देसाई यांनी 44व्या घटनादुरुस्तींनी परत त्यांनी स्पष्ट सांगितलं की यामध्ये ते एकदा पुनर्विचारासाठी पाठवू शकतात. ओके, तर असं ह्या प्रकारे पाहू शकतो की त्याचा फक्त आपण काय केलं, कायदेशीर जी अस्पष्टता होती ती स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच प्रकारे आता हे जर पाहिलं, दे मेड नो सबस्टेन्शियल डिफरन्स इन प्रोव्हिजन्स, म्हणजे या प्रकारे त्यांनी असा खूप आमूलाग्र बदल केला असं नाही, तर त्यांनी फक्त काही छोटे असे बदल केले व त्यांनी त्या ज्या घटनादुरुस्त्यांद्वारे त्यांनी त्या तरतुदींना एक विशेष महत्व प्राप्त करून दिलं. आता आपण अशी काही उदाहरणं पाहणार आहोत की ज्यांना आपण टेक्निकल और ऍडमिनिस्ट्रेटिव्ह नेचर किंवा तांत्रिक किंवा प्रशासकीय स्वरूपाच्या आपण घटनादुरुस्त्या म्हणू शकतो. त्यामध्ये पहिलं उदाहरण जे घेऊ शकतो त्यामध्ये काय आहे, 15वी घटनादुरुस्ती CAA. याचा अर्थ काय होतो तर कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट. ओके, तर आता या CAA म्हणजे 1963 मध्ये जी घटनादुरुस्ती करण्यात आली त्याद्वारे आपण काय केलं तर जे आपले उच्च न्यायालयाचे जे जजेस असतात त्यांचे जेव्हा संविधान निर्माण झालं त्या 1950 वर्षी काय सांगण्यात आलं होतं की त्यांचे जे निवृत्तीचे वय म्हणजे रिटायरमेंट एज जे असेल ते 60 वर्ष असेल, परंतु 15व्या घटनादुरुस्तीद्वारे त्यांना काय केलं तर 2 वर्ष त्यांना एक्सटेन्शन मिळालं व ते 62 वर्षापर्यंत आता निवृत्ती वय त्यांचं वाढवण्यात आलं. आपल्या समाजातील अस्पृश्यता संपवणे व तसेच आपल्या समाजातील ज्या लोकांना आजपर्यंत पिळवणुकीची वागणूक मिळाली होती त्या लोकांना आपल्या कायदे मंडळांमध्ये त्यांना स्थान मिळावं या उद्देशाने आपण जेव्हा घटना निर्मिती केली त्या घटना निर्मितीमध्ये आपण काय केलं तर त्यांना आरक्षण देण्यात आलं होतं. तर ते आरक्षण त्यावेळी फक्त 10 वर्षासाठी होतं. म्हणजे काय तर 1950 साली जेव्हा अस्तित्वात आली घटना तेव्हा त्यांना 1960 पर्यंत SC व ST अनुसूचित जाती व जमाती यांना संसद केंद्रीय पातळीवर व तसेच राज्यांच्या विधानसभांमध्ये त्यांना तेथील जनतेच्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना काय दिलं जाईल, प्रतिनिधित्व दिलं जाईल. म्हणजे एखाद्या राज्यामध्ये जर अनुसूचित जाती व जमातींची किती लोकसंख्या आहे त्या आधारावर त्यांना तेथील कायदे मंडळामध्ये आरक्षण मिळणार होते, अशी एक प्रकारची तरतूद केलेली होती. पण ती तरतूद ही आपण दर 10 वर्षांनी वाढवत आलेलो आहोत. 8व्या घटनादुरुस्तीद्वारे आपण ते काय केलं ते 1970 पर्यंत ते आपण आरक्षण वाढवलं. 23व्या, 45व्या, 62व्या, 79व्या, 95व्या व सद्यस्थितीतील 104व्या घटनादुरुस्तीद्वारे आपण ते दर 10 वर्षांनी वाढवत आलेलो आहोत. आणि 104व्या घटनादुरुस्तीने 2020 मध्ये ही झालेली घटनादुरुस्ती होती. यामध्ये आपण हे केलं की आर्टिकल 334 म्हणजे कलम 334 मध्ये हे आरक्षण जे देण्यात आलेलं आहे ते आरक्षण आपण काय करणार आहोत तर 10 वर्षांनी म्हणजे 2030 पर्यंत ते आरक्षण आपण वाढवलेलं आहे. तर अशा विविध घटनादुरुस्त्यांद्वारे आपण पाहिलं तर असे काही बदल करण्यात आलेले होते. आता आपण दुसरे वर्गीकरण पाहणार आहोत, डिफरिंग इंटरप्रिटेशन म्हणजे काय तर तरतुदींचा अर्थ लावून घेणे. आता अर्थ लावून घेणं का गरजेचं आहे किंवा जेव्हा 1950 साली जेव्हा आपले संविधान अस्तित्वात आलं तेव्हा ज्या त्यांनी तरतुदी केल्या होत्या त्या तरतुदींमध्ये त्यांनी काय केलं होतं तर काळानुसार तुम्ही त्याचा अर्थ लावा व त्यानुसार तुम्ही काय करा राज्य शासनासाठी धोरणे बनवा. परंतु धोरणे बनवत असताना जो अर्थ लावत असेल ते सरकार काय करत असते तर सरकार आपल्या जी धोरण आहे त्या धोरणाला कसे पुढे नेता येईल यासाठी त्याचा अर्थ लावत असते. आता आपण याचं उदाहरण घेऊ शकतो. आपण एखाद्या व्यक्तीशी बोलत असतो तेव्हा आपल्या बोलण्याचा कदाचित एखादी व्यक्ती चुकीचा अर्थ लावते तेव्हा आपण त्याच्याशी आपण वादविवाद करतो. परंतु हे करण्याची वेळ काय येते तर कोणतीही व्यक्ती आपल्या विचारसरणीनुसार काय करत असते आपल्या बोलण्याचा किंवा त्यांच्या बोलण्याचा अर्थ लावत असते. आता आपण हे जर पाहिलं तर इथे पण तीच समस्या उद्भवलेली आहे की जे कोणतंही सरकार असतं तर ते आपल्या धोरण निर्मितीसाठी जेव्हा अर्थ लावत असते तर त्या अर्थातून पण बरेच वाद निर्माण होतात. पण आता हे वाद कोणते असतात तर
आपण पाहू शकतो की जेव्हा आपल्या घटनेमध्ये काय केलं होतं, तर मूलभूत अधिकार पुरवण्यात आले होते. तर ते मूलभूत अधिकार कोणते होते, तर मूलभूत अधिकार होता की मालमत्तेचा अधिकार. आता मालमत्तेचा अधिकार म्हणजे काय, तर तुमची जी मालमत्ता आहे त्यावर कधीही सरकार कोणतेही बंधन घालणार नाही. परंतु जर आपण पाहिले तर 1947 पूर्वी म्हणजे ब्रिटिशकालीन भारतामध्ये काय झालं होतं, तर खूप अशी जमीनदारी व्यवस्था होती की ज्यामध्ये काय होते की खूप कमी जमीनदार होते की त्यांच्याकडे जास्त जमिनी होत्या व त्या जास्त जमिनी असलेले ते आपल्या जमिनींवर काम करण्यासाठी भूमिहीन शेतकऱ्यांना किंवा मजुरांना तिथे पिळवणूक करून घेत होते. पण ते 1947 पूर्वीचा भारत होता. पण 1950 नंतर जेव्हा आपलं संविधान अस्तित्वात आलं, त्या संविधानाने आपण काय एक प्रकारे केलं होतं की समाजातील विषमता आपण त्याचं निर्मूलन करू. तर आता ही विषमता निर्मूलन करण्यासाठी भरपूर वेळा सरकारला काय करत होतं, आपल्याला DPSP म्हणजे मार्गदर्शक तत्वांचा आधार घ्यावा लागत होता. आता ही जी मार्गदर्शक तत्वे होती त्यामध्ये जेव्हा सरकार कधी कोणता कायदा करायला जात होतं तर त्यामध्ये मूलभूत अधिकार हे आडवे येत असायचे. सर्वोच्च न्यायालय किंवा न्यायपालिकेला सामोरं जावं लागत होतं. म्हणजे त्यांच्यामध्ये बऱ्याच वेळा वादविवाद निर्माण होत होते. म्हणजे सरकारने कायदा करावा व त्यावर जे व्यक्ती आपल्या मालमत्तेचा अधिकार इथे त्याचं उल्लंघन झालं आहे या आधारावर तो न्यायपालिकेत जायचा व न्यायपालिका त्या कायद्यावर बऱ्याच वेळा बंधनं आणण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे अशा प्रकारे आपण म्हणू शकतो की इथे जेव्हा ते अर्थ लावत होते त्या अर्थामधून पण वाद निर्माण होत होते. आता हे वाद जे होते ते एवढे पराकोटीला गेले होते की बऱ्याच वेळा आपले जे सरकारे होते ती सरकारे काय करायची, तर संविधानामध्येच बऱ्याच वेळा घटना दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करून ते स्वतःच्या बाजूने किंवा स्वतःच्या धोरणाच्या बाजूने ते काय करत होते की घटना वळवण्याचा प्रयत्न करत होते. पण त्यावर पण वाद निर्माण होत होते. अशा प्रकारे बऱ्याच वेळा असे वाद झालेल्या पण घटना दुरुस्त्या आपल्या घटनेमध्ये आहेत. आता त्यावर आपण जर उदाहरणं पाहिली तर काय पाहू शकतो, तर मालमत्तेचा अधिकार हा सर्वात वादग्रस्त ठरलेला 44व्या घटना दुरुस्तीद्वारे म्हणजे मोरारजी देसाई यांच्या कार्यकाळात त्या घटना दुरुस्तीद्वारे काय केलं, तर फंडामेंटल राईट्स मधून मालमत्तेचा अधिकार पूर्णपणे काढून टाकण्यात आला व तो कायदेशीर अधिकार बनवण्यात आला. म्हणजे काय, तर कोणत्याही व्यक्तीची जी मालमत्ता आहे ती मालमत्ता ही संरक्षित केली जाईल, परंतु त्याचे पण एक प्रकारे नियंत्रण केले जाईल असं या तरतुदीचा अर्थ लावण्यात आला. आता आपण तिसरं वर्गीकरण पाहणार आहोत, अमेंडमेंट्स थ्रू पॉलिटिकल कन्सेन्सस. आता म्हणजे काय, तर घटना दुरुस्ती करत असताना आपल्याला जे आपलं कायदेमंडळ आहे, जे आपले संसद आहे, तर त्यामध्ये जेवढे उपस्थित उमेदवार आहेत तर त्यांचं बऱ्याच अंशी आपल्याला विशेष बहुमत घ्यावं लागतं. त्यावेळी त्यांचं समर्थन असणं गरजेचं आहे. पण आता हे समर्थन सत्ताधारी पक्षाला कधी मिळणार हे पण एक विवादास्पद आहे. कारण की सत्ताधारी पक्षाला जर विरोधी पक्ष जर समर्थन करत असेल तर त्यातून ती विरोधी पक्षाची एक प्रकारे हार मानली जाऊ शकते. परंतु अशा काही तरतुदी करण्यात आल्या की त्या तरतुदींमध्ये विरोधी पक्षांनी पण आपल्या भविष्यातील वाटचालीसाठी त्यातून आपला मार्ग सुकर करून घेतला. त्यालाच आपण म्हणू शकतो की राजकीय सामंजस्यातून ह्या घटना दुरुस्त्या करण्यात आल्या. आता ह्या घटना दुरुस्ती जेव्हा करण्यात आल्या तर त्या घटना दुरुस्त्या कधी पाहू शकतो, तर पोस्ट 1984 म्हणजे काय, ते इंदिरा गांधींचा काळ संपल्यानंतर. आता इंदिरा गांधीचा काळ हा सर्वात जास्त आपण म्हणू शकतो शाही इंदिरा गांधींच्या हातात असल्यासारखं होतं. परंतु त्यानंतर 1984 नंतर म्हणजे राजीव गांधी यांचा काळ व त्यानंतरचा काळ ज्यामध्ये बऱ्याच आमूलाग्र असे बदल करण्यात आले, ज्यामध्ये विविध पक्षांचे पण समर्थन मिळाले. आता असं आपण पाहिलं तर अँटी डिफेक्शन लॉ म्हणजे काय, तर पक्षांतर बंदी कायदा. पक्षांतर बंदी कायदा 1985 मध्ये करण्यात आला. आता यामध्ये सर्वात जे प्रसिद्ध उदाहरण आहे ते कोणतं आहे, तर ते आहे गयालाल यांचं. हरियाणामधील एक विधान सभेतील एक उमेदवार होते. त्यांनी जवळजवळ एका आठवड्यामध्ये बऱ्याच वेळा पक्ष बदलला होता. तर आता या गोष्टीचं काय आपण म्हणू शकतो, तर बरेच लोक काय करतात, ते एका पार्टीच्या चिन्हावर ते निवडून येतात व ती पार्टी जर सत्तेत आली नाही तर दुसरी पार्टी सत्तेत आली तर त्या पार्टीमध्ये पक्ष प्रवेश करायचे व ते काय करायचे, तर एका पार्टीचं नेतृत्व करत असताना पण दुसऱ्या पार्टीत चटकन निघून जात होते. आता यामधून काय होत होतं, तर एक राजकीय अस्थिरता निर्माण होण्याची चिन्ह होती. तर हे बऱ्याच पक्षांना वाटत होतं की आपल्या बाबतीत पण भविष्यात असं घडू नये. त्यामुळे त्यांनी एक प्रकारे राजकीय सामंजस्यातून राजीव गांधी यांच्या या घटना दुरुस्तीला समर्थन दिले व त्यातून आपण काय केलं, तर 10वी अनुसूची आपण संविधानात जोडली व 10वी
6व्या अनुसूचीद्वारे हे ठरवलं की आपण काय केलं तर 52वी घटना दुरुस्ती केली व जर आता एकूण निवडून आलेले सदस्य असतील, निवडून आलेले कोणत्याही पार्टीचे जे सदस्य आहेत त्या सदस्यांपैकी 1/3 सदस्य जर पार्टी सोडून जात असतील तर त्यावेळी त्यांची कोणत्याही प्रकारे सदस्यता कॅन्सल करता येणार नाही किंवा ती स्थगित करता येणार नाही असं ठरवण्यात आलं. म्हणजे काय तर समजा जर 10 कोणत्या पार्टीचे जर सदस्य निवडून आले तर त्यातले 1/3 म्हणजे 3 ते 3.5 जे आपण म्हणू शकतो 3 ते 4 असे जे उमेदवार आहेत ते जर उमेदवार किंवा सदस्य जर पक्ष सोडून जात असतील तर त्यांची आपण काय करू शकत नाही, सदस्यता आपण कॅन्सल करू शकत नाही, स्थगित करू शकत नाही असं ठरवलं होतं. परंतु तो आकडा आता छोटा वाटू लागला कारण की पैशाचा बाजार हा राजकारणात वाढतच चालला होता. त्यामुळे काय झालं तर आता याच्यावर नियंत्रण आणण्यासाठी अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळामध्ये 91वी घटना दुरुस्ती करण्यात आली व त्यांनी ते 1/3 2/3 केलं. म्हणजे काय तर आता 2/3 लोक किंवा सदस्य जेव्हा एकाच वेळी पार्टी सोडून जातील तेव्हाच त्यांना आपण काय करू शकतो, त्यांची सदस्यता अबाधित ठेवू शकतो. आता सध्या परिस्थितीत तर त्याचं उदाहरण घेतलं तर आपण पाहिलं तर अरुणाचल प्रदेशमध्ये असाच प्रकार घडला होता. तसंच आपण पाहिलं तर आपण मध्य प्रदेशमध्ये पण असाच प्रकार घडला होता. तसंच आपण आता सध्या सर्वात पॉप्युलर म्हणजे प्रसिद्ध असं उदाहरण आहे ते म्हणजे एकनाथ शिंदेचं उदाहरण. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री काळामध्ये त्यांच्याच पक्षातून त्यांनी जवळजवळ 2/3 आमदार फोडून त्यांनी एक प्रकारे नवीन पक्षाची स्थापना केल्याचं पण घोषित केलं. परंतु आपण हे पाहिलं तर हा अजून प्रकार जो आहे तो सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे आपण एकनाथ शिंदे यांचं उदाहरण किती यामध्ये यशस्वी ठरतं ते आपण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आपण ठरवू शकतो. परंतु यामध्ये हे तर निश्चित झालं की आता पक्ष फोडणं किंवा पक्षातून तुटून जाणं एवढं सोपं राहिलं नव्हतं. आता त्याचद्वारे आपण जर पाहिली दुसरी अशी घटना दुरुस्ती आहे की जी राजकीय सामंजस्यातून झाली होती ती म्हणजे 61वी घटना दुरुस्ती. त्यातून काय केलं तर 1950 साली जेव्हा आपली घटना अस्तित्वात आली त्यामध्ये काय ठरवण्यात आलं होतं की कोणत्याही धर्माचा, कोणत्याही लिंगाचा किंवा कोणत्याही जाती जमातीचा जे व्यक्ती असेल तरी त्याला मतदानाचा अधिकार असेल. परंतु त्यामध्ये अट ही घातली होती की त्या व्यक्तीचे 21 वय हे पूर्ण झालेले असावे म्हणजे तो मतदान करू शकतो. परंतु राजीव गांधी यांनी हे 21 हे वय होतं ते वय कमी करून त्यांनी 18 वर्ष त्यांनी केलं. आता ते 18 वर्ष म्हणजे आज जो आपण मतदानाचा अधिकार जो 18व्या वर्षी आपण जो त्याचा अधिकार अनुभवतो तो अधिकार हा राजीव गांधी यांच्या घटना दुरुस्तीद्वारे करण्यात आला होता. तर आपण तिसरं उदाहरण पाहू शकतो पंचायत राज व्यवस्था. आता यालाच आपण PRI पंचायत राज इन्स्टिट्यूशन असेही म्हणतो. आता हे पंचायत राज इन्स्टिट्यूशन म्हणजे काय तर आपण जेव्हा बघितलं जेव्हा आपला भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपण काय केलं तर फक्त 1950च्या ज्या आपली संविधान अस्तित्वात आलं त्यातून आपण फक्त पूर्ण भारतासाठी एक संसदेद्वारे आपण कायदे करण्याची एक प्रक्रिया अस्तित्वात आणली व तसेच आपण राज्यांसाठी विधानसभांद्वारे किंवा विधान परिषदांद्वारे कायदे बनवण्याची प्रक्रिया आपण अस्तित्वात आणली. परंतु स्थानिक पातळीसाठी अशी काही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नव्हती. पण 73वी व 74वी घटना दुरुस्तीद्वारे आपण तीही जी आपली समस्या होती ती सोडवण्याचा आपण पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे. तर आता ही 73वी घटना दुरुस्ती काय तर त्यामध्ये काय केलं तर ग्राम पातळीवर आपण एक प्रकारे स्थानिक स्वराज्य संस्था उभ्या केल्या. म्हणजे ग्रामपंचायत ही गाव पातळीवर काम करेल, तालुका पातळीवर पंचायत समिती कार्य करेल व तसेच जिल्हा पातळीवर जिल्हा परिषदा कार्य करतील. हे 73व्या घटना दुरुस्तीद्वारे निश्चित करण्यात आले. आणि 74व्या घटना दुरुस्तीद्वारे काय करण्यात केलंय तर शहर पातळीवर आपण नगरपालिका, नगर परिषदा किंवा महानगरपालिका हे त्या शहरांच्या रचनेनुसार म्हणजे त्यांच्या लोकसंख्येनुसार किंवा विविध कार्यपातळीनुसार त्यांची विभागणी करून त्यांच्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था तिथे अस्तित्वात आणल्या. आता आपण इथे काही विवादास्पद घटना दुरुस्त्या पाहणार आहोत. तर त्या घटना दुरुस्त्या पाहताना आपल्याला पाहायला पाहिजे की त्या घटना दुरुस्त्या कोणत्या कालावधीमध्ये झाल्या होत्या. आता आपण यापूर्वी जेव्हा पाहिलं की 3 प्रकारचं वर्गीकरण की त्यामध्ये पाहिलं की टेक्निकल और ऍडमिनिस्ट्रेटिव्ह नेचरच्या ज्या घटना दुरुस्त्या होत्या म्हणजे तांत्रिक व प्रशासकीय स्वरूपाच्या घटना दुरुस्त्या. दुसऱ्या होत्या डिफरिंग इंटरप्रिटेशन म्हणजे त्यांचा अर्थ हा सरकारने व न्यायालयाने कसा लावला ते आपण पाहिलं होतं. आणि तिसरा म्हणजे आपण काय पाहिलं होतं की ज्यामध्ये राजकीय सामंजस्याने ज्या घटना दुरुस्त्या केल्या होत्या. परंतु बऱ्याच अशा घटना दुरुस्त्या होत्या की ज्या कॉन्ट्रोवर्सियल अमेंडमेंट्स असं म्हटलं जातं, विवादास्पद घटना दुरुस्त्या होत्या.
आता या घटना दुरुस्तीला आपण चौथा प्रकार असं म्हणू शकत नाही, परंतु यांना पण आपल्याला महत्व देणं गरजेचं आहे. आपण ते 3 प्रकार पाहिले होते, परंतु आपण हे चौथं एक असं वर्गीकरण पाहत आहोत की ज्यामध्ये घटना दुरुस्त्यांमध्ये असे काही प्रकार घडले होते की ज्याद्वारे त्यांनी पूर्णपणे संविधान आपल्या मुठीत आणण्याचा प्रयत्न केला होता. तर आता हे आपण पाहू शकतो की इंदिरा गांधी यांनी आपल्या कालावधीमध्ये 1975 मध्ये राष्ट्रीय आणीबाणी लावली होती. आता राष्ट्रीय आणीबाणी लावण्यासाठी त्यांच्यासाठी जे कारण होतं ते कारण म्हणजे त्यांचं स्वतःचं पद हे धोक्यात आलं होतं. आता ते पद धोक्यात येण्याचं कारण काय होतं, ते 1971 साली जेव्हा निवडणुका झाल्या होत्या तेव्हा त्यांच्या विरोधात राजनारायण यांनी निवडणूक लढवली होती आणि त्या निवडणुकीमध्ये म्हणजे तसं म्हटलं तर आपल्या संविधानामध्ये लिहिलेलं आहे की कोणताही शासकीय पदावर असलेली व्यक्ती आपल्या स्वतःच्या निवडणुकीसाठी शासकीय यंत्रणाचा वापर कधी करणार नाही. परंतु यामध्ये झालं होतं, इंदिरा गांधी यांनी काय केलं होतं तर त्यांनी भरपूर असे शासकीय यंत्रणा अशा वापरल्या होत्या, सरकारी कर्मचाऱ्यांचा वापर आपल्या स्वतःच्या निवडणुकीसाठी केला होता. त्यामुळे ती निवडणूक 1975 मध्ये अलाहाबाद हायकोर्टाने काय केलं होतं, रद्दबातल ठरवली होती व त्याद्वारेच त्यांनी त्यांच्या पदावर एक प्रकारे काय झालं होतं तर गदा आली होती की त्यांचं पद आता जाणार होतं. पण त्या विरोधात त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी दाद मागितली, पण सुप्रीम कोर्टाकडून पण त्यांना अशी विशेष काही दाद मिळाली नाही. तर त्यामुळे त्यांनी काय केलं तर रातोरात त्यांनी एक प्रकारे राष्ट्रीय आणीबाणी लावली. आता राष्ट्रीय आणीबाणी सहसा अंतर्गत बंडाळीनुसार लावता येत नाही, पण ती अंतर्गत बंडाळी ही कोणत्या कारणावर लावता येते की जर समजा कोणता सशस्त्र बंडाळी झाली की ज्याद्वारे पूर्णपणे एक राज्य व्यवस्था पूर्णपणे धोक्यात आलेली आहे. परंतु इंदिरा गांधी यांनी त्यांच्या विरोधात होणारी जी आंदोलनं होती ती आंदोलनं रोखण्यासाठी त्यांनी ती राष्ट्रीय आणीबाणी लावली होती. तर आता 38वी जेव्हा घटना दुरुस्ती केली होती तर त्या घटना दुरुस्तीद्वारे त्यांनी काय केलं तर राष्ट्रपती यांच्याद्वारे राष्ट्रीय आणीबाणी लावता येते. तर ती राष्ट्रीय आणीबाणी त्यांनी राष्ट्रपतींनी कधीही लावली तर त्या विरोधात कोणीही कोर्टामध्ये जाऊन त्या विरोधात त्यांनी कारण विचारू शकत नाही की आणीबाणी लावण्याचं कारण काय किंवा उद्देश काय. म्हणजे एक प्रकारे इंदिरा गांधी यांनी आपली जी आणीबाणी लावण्याचा जो हेतू होता तो लपवण्यासाठी ही त्यांनी घटना दुरुस्ती केली होती असं म्हणता येईल. दुसरं म्हणजे काय तर त्याच राष्ट्रीय आणीबाणीच्या काळामध्ये राष्ट्रपतींना हे पूर्ण अधिकार असतील की ते नागरिकांचे मूलभूत अधिकारांवर काय करू शकतात, बंधनं घालू शकतात. म्हणजे एक प्रकारे लोकांचे मूलभूत अधिकारांवर बंधनं घालायचं असेल तर या प्रकारे काय करू शकतो, राष्ट्रीय आणीबाणी लावू शकतो व त्याद्वारे आपण काय करू शकतो, आपण लोकांचे शोषण करू शकतो असेही म्हणू शकतो की 38व्या घटना दुरुस्तीचा उद्देश हाच होता असे ते दिसून येत होते. 39व्या घटना दुरुस्ती जी 1975 मध्ये म्हणजे त्याच कालावधीमध्ये करण्यात आली होती. तर त्यामध्ये काय केलं होतं तर आता त्यांचं स्वतःचं पद जे धोक्यात आलं होतं यापूर्वी आपण त्याचं वर्णन केलेलं आहे. तर आता प्रधानमंत्री पद किंवा जे राष्ट्रपती पद असतं किंवा जे लोकसभेचे जे अध्यक्ष असतात त्यांच्या ज्या निवडणुकीच्या प्रक्रियेवर कधीही कोणत्याही कोर्टामध्ये जाऊन आपण प्रश्न विचारू शकत नाही. तर या प्रकारे त्यांनी काय केलं होतं की स्वतःचं पद व तसेच यापुढे कधीही आपल्याला धोका येणार नाही अशी त्यांनी तरतूद करण्याचा प्रयत्न केला होता. तर आता आपण हे पाहू शकतो. तसेच आपण 42वी घटना दुरुस्ती जी 1976 मध्ये करण्यात आली होती. आता 1976 मध्ये जी घटना दुरुस्ती केली होती त्या घटना दुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन असेही म्हटले जाते, लघु संविधान. का तर असं म्हटलं जातं तर ही जवळजवळ सर्वात मोठी घटना दुरुस्ती मानली जाते आणि त्याद्वारे इंदिरा गांधी यांनी पूर्णपणे घटनेला एक प्रकारे चॅलेंज देण्याचाच प्रयत्न केला होता. तर आता हे काय होतं तर 1973 मध्ये जो केशवानंद भारती खटल्याद्वारे जो सर्वोच्च न्यायालयाने जो निवाडा दिला होता त्यातून हे सांगितलं होतं की संविधानाच्या मूलभूत संरचनेला कधीही तडा जाणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. परंतु इंदिरा गांधी यांनी त्याच खटल्याविरोधात एक प्रकारे हे घटना दुरुस्ती केलेली होती. तर बेसिक स्ट्रक्चर अँड इव्होल्युशन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. बेसिक स्ट्रक्चर म्हणजे संविधानाची मूलभूत संरचना. आता आपले संविधान 1950 या वर्षी अस्तित्वात आले असले तरी आपल्या संविधानामध्ये कधीही स्पष्टपणे बेसिक स्ट्रक्चर याविषयी कोणतीही अशी तरतूद दिलेली नाही. मूलभूत संरचना याविषयी काही असे स्पष्टीकरण दिलेले नाही. पण आपले सर्वोच्च न्यायालयाने विविध खटल्यांद्वारे आपल्या कायदेमंडळाला म्हणजे संसदेला काही मर्यादा घालून दिल्या की त्या मर्यादेद्वारे त्यांनी हे सांगितलं की कितीही झालं तरी आपल्याला आपल्या संविधानाचं
कायम वर्चस्व ठेवावं लागेल, म्हणजे सुप्रिमसी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ही कायम टिकवावी लागेल. रूल ऑफ लॉ म्हणजे कायद्याचे अधिराज्य असलं पाहिजे, म्हणजे कायद्याद्वारेच तुम्ही काय करू शकता, शासन करू शकता, हुकुमशाही निर्माण करू शकत नाही, तुम्ही लोकशाहीला तडा घालवू शकत नाही. सेक्युलरिझम म्हणजे काय, तर धर्मनिरपेक्षता. आपल्या भारतामध्ये धर्मनिरपेक्षता असणे कायम हे बंधनकारक राहील. धर्मनिरपेक्षता का, तर भारत हा विविध धर्मांचा एक समुदाय आहे, ज्यामध्ये विविध धर्म हे एक काय करतात, सलोख्याने राहत असतात. तर त्यामध्ये कोणताही द्वेष निर्माण करण्याचा प्रक्रिया राज्याने करू नये असे विविध खटल्यांद्वारे आपल्याला सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे. त्यालाच आपण म्हणतो बेसिक स्ट्रक्चर अँड इव्होल्युशन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे एक प्रकारे कोणतंही इव्होल्युशन म्हणजे काय असतं, तर कोणतीही उत्पत्ती. आता संविधान हे 1950 ला अस्तित्वात आले व विविध खटल्यांद्वारे त्यांच्या तरतुदींचे महत्व हे एक प्रकारे स्पष्ट होत गेले, त्यामुळेच आपण म्हणू शकतो इव्होल्युशन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. आता हे बेसिक स्ट्रक्चर हे अस्तित्वात आणण्यामागे सर्वात महत्वाचे जे योगदान होते ते होते न्यायपालिकेचे. त्यामुळेच आपण म्हणू शकतो कंट्रीब्युशन ऑफ द ज्युडिशरी हे खूप महत्वाचे असते. म्हणजे आपल्या न्यायपालिकेचे योगदान खूप महत्वाचे आहे, की ज्यांनी आपल्या संविधानामध्ये जे आमूलाग्र बदल करून कोणत्याही शासकाने नियंत्रण ठेवण्याचा जे प्रयत्न केले, तर त्या नियंत्रणावर एक प्रकारे त्यांनी लगाम आणला. आणि एक प्रकारे आपण म्हणू शकतो की जसे इंदिरा गांधी यांनी राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात जे केलेले प्रयत्न केले होते, ते धुडकावून लावण्याचा जो काम होतं ते काम पण न्यायपालिकेनेच केलेलं आहे. आता कॉन्स्टिट्यूशन ऍज अ लिव्हिंग डॉक्युमेंट म्हणजे ह्या धड्याचं जे नाव आहे ते पण आपल्याला पाहणं गरजेचं आहे. लिव्हिंग डॉक्युमेंट म्हणजे काय, तर वेळेनुसार आपल्याला त्यामध्ये बदल करता आले पाहिजेत आणि त्याद्वारेच आपण संविधानाची शाश्वतता कायम ठेवू शकतो. एक शाश्वत जर आपण त्याचं रूप कायम जर ठेवायचं असेल तर त्यामध्ये आपल्याला कायम वेळेनुसार आपल्याला बदल करता आले पाहिजेत. त्यामुळेच आपण म्हणू शकतो कॉन्स्टिट्यूशन ऍज अ लिव्हिंग डॉक्युमेंट म्हणजे एक प्रकारे एक जीवित व्यक्ती ज्याप्रमाणे असते की जीवित व्यक्ती असताना त्याची कायम काय होत असते, वाढ होत असते, तसेही आपल्याला संविधानामध्ये पण वाढ करता आली पाहिजे. यालाच आपण म्हणू शकतो की कॉन्स्टिट्यूशन ऍज अ लिव्हिंग डॉक्युमेंट. मॅच्युरिटी ऑफ द पॉलिटिकल लिडरशिप. आता याद्वारे काय स्पष्ट होतं, तर आपले जे संविधान बनत होते, तर संविधान बनत असताना आपल्या घटनाकारांनी विशेष काळजी घेतली होती की आपले जे नेते असतील, जे राजकीय पक्ष असतील, ते पक्ष पुढे जाऊन ह्या देशावर एक प्रकारे हुकुमशाहीचे राज्य करणार नाहीत, यावर ते नियंत्रण त्यांनी ठेवण्यासाठी विविध तरतुदी केल्या होत्या. परंतु तरीही त्यातूनच इंदिरा गांधी यांनी राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली होती. तसेच आपण पाहू शकतो की प्रत्येक प्रधानमंत्री यांनी आपल्या कार्यकाळात असे काही ना काही छोटे मोठे काम केलेच होते की त्यांनी एक प्रकारे त्यांनी अप्रत्यक्षरित्या हुकुमशाही आणण्याचे प्रयत्न केले होते. आता आपण म्हणू शकतो तर अशा ह्याच्यावर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न हे आपल्या ज्युडिशियरीने केले होते, आपल्या न्यायपालिकेने केले होते. आता त्यातच आपण पाहू शकतो की जो केशवानंद भारती खटला होता, त्या केशवानंद भारती खटल्याने आपल्या संसदेला व तसेच संविधानाला एक प्रकारे एक समोरचं नवीन रूप दिलेलं आहे की आपल्या संसदेला आता हे नियंत्रणी ठेवण्याचे काम कोण करू शकतं, तर केशवानंद भारती खटला करू शकतं. आणि केशवानंद भारती खटल्याद्वारे एक प्रकारे आपलं बेसिक स्ट्रक्चर किंवा मूलभूत संरचना समोर आली. परंतु तरीही तो खटल्याचा जो निवाडा होता तो पलटण्याचा प्रयत्न इंदिरा गांधी यांच्या कालावधीमध्ये झाला होता. आणि शेवटी त्यांनी काय केलं, 1975 मध्ये जेव्हा आणीबाणी लागली होती तेव्हा त्यांनी 42व्या घटना दुरुस्तीद्वारे तो जो खटला होता तो खटला पण एक प्रकारे उलथून लावण्याचा प्रयत्न केला होता. परंतु तसे झाले नाही. मिनर्वा मिल केस 1980च्या खटल्यामध्ये पुन्हा सर्वोच्च न्यायालयाने हे सांगितलं की बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन हे कायम शाश्वत राहिलेच पाहिजे आणि ते टिकून राहिले पाहिजे. आता त्यानंतर आज तागायत आपण जेव्हा जेव्हा कधीही आपण जे प्रयत्न केले त्या प्रयत्नांना एक प्रकारे मर्यादा निश्चिती करण्याचे काम कोणी केलेलं आहे, तर त्या केशवानंद भारती खटला या केसने केलेला आहे. आता आपण सध्या परिस्थितीमध्ये पाहिलं तर बऱ्याच अशा गोष्टी घडत असतात की ज्यांनी संविधानाला एक प्रकारे तडा जातो की काय असं दिसत असतं. पण तरीही आपल्याला हे माहिती असणं गरजेचं आहे की आपल्यामध्ये जी न्यायपालिका आहे ती त्यावर योग्य नियंत्रण ठेवेल व आपल्या संविधानाचं संरक्षण करण्याचा कायम प्रयत्न करेल. आणि आपण पाहू शकतो की जे आपले राजकीय नेते आहेत ते पण आता शिक्षित
असतात हे पण आपण पाहतो. आणि ते पण काय करत असतात तर बऱ्याच वेळा न्यायपालिकेचे पण ऐकत असतात व आपले कायदे करत असताना संविधानाचा बारकाईने अभ्यास करत असतात व त्याद्वारे ते संविधानामध्ये जर काही बदल करायचे असतील तर ते लोकांच्या विचारांना धरूनच ते तसे बदल करत असतात. आता यामुळेच आपण पाहू शकतो की आजही जरी आपण बरेच आरक्षण आपल्या संविधानाने पुरवलेले असले तरी त्यामध्ये एक खटला होता की ज्याला आपण म्हणू शकतो की इंदिरा स्वानी खटला, की ज्या खटल्याद्वारे हे सांगण्यात आलं होतं की कोणतंही आरक्षण 50% जाता कामा नये. म्हणजे काय तर ते आपण एक प्रकारे जे आपण वेगवेगळ्या कॅटेगरीजना जे आरक्षण देतो ते 50% हे शेवटचं आरक्षण असेल व बाकीचे जे 50% जे आरक्षण असेल ते आरक्षण कोणत्याही समाजाला देता येणार नाही व त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं आपण काय करू शकत नाही, अतिक्रमण करू शकत नाही. पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 याद्वारे आपण या धड्याला आपण समजून घेत आहोत. हा आपला तिसरा भाग होता आणि या तिसऱ्या भागामध्ये आपण कॉन्स्टिट्यूशन ऍज अ लिव्हिंग डॉक्युमेंट याचं आपण पूर्णपणे विश्लेषण केलेलं आहे. तुम्हाला काही जरी तुमचे अभिप्राय असतील ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कळवत जा. तुम्ही या व्हिडिओला लाईक करा व तसेच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना तुम्ही शेअर करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून UPSC व NPSC साठी जे लोक प्रयत्न करत असतात त्यांना NCERT चे मराठीतून विश्लेषण मिळेल. धन्यवाद.